नमस्कार. आज महाराष्ट्र राज्याचा 2026चा अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकं काय आहे व मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या नवीन घोषणा केलेल्या आहेत, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच कर्जमाफीविषयी जी काही अपडेट दिली आहे मुख्यमंत्र्यांनी, ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील इतर घटकांसाठी मात्र अर्थसंकल्पात भरीव तरतूद नसल्याचे दिसते. मात्र जुन्या पुराण्या घोषणांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केला. त्यामध्ये कृषी समृद्धी योजना, नैसर्गिक शेती अभियान, पशुपालन योजना, मत्स्य विकास योजना या सर्व योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर पाहूया कुठल्या कुठल्या योजना आहेत त्या. कृषी समृद्धी योजना. कृषी समृद्धी योजनेसाठी 2026-27 ते 29-30 या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने मागील वर्षीच कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली होती. या योजनेतून कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीसाठी पुढील 5 वर्षासाठी 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी प्रत्येक वर्षी 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही दिली. परंतु पहिल्याच वर्षी या योजनेतील निधीला हाताकडता घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात पुन्हा या योजनेचा उल्लेख केला आहे. परंतु त्यासाठी किती निधी देण्यात येणार आहे याबद्दलची माहिती दिली नाही. राज्य सरकार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करतं, परंतु प्रत्यक्षात मात्र निधीच्या पुरवठ्याअभावी योजनांची अंमलबजावणी बरगळत असल्याचे चित्र पाहायला मिळते. नैसर्गिक शेती योजना. राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त शेतीमाल उत्पादनासाठी आगामी 2 वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे अपघात योजना. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली. या योजनेतून शेतमजुरांचा अपघात झाल्यास आर्थिक मदत दिली जाणार आहे. पशुपालनासाठी योजना. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या कृषी उत्पन्नात 25% वाटा आहे. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. मत्स्य विकासासाठी 1,240 कोटी. राज्यातील मत्स्य विकासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात 1,240 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यामध्ये मत्स्य विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार असून मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राबवण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही काही जी अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या आहेत त्याविषयी एक छोटीशी अपडेट होती. सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती की कर्जमाफीची घोषणा या सरकारने केली आहे. धन्यवाद.